नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भगवान श्री विश्वकर्मा जयंती या प्रसंगी उत्कृष्ट भाषण, यांची जयंती प्रसंगी विशेष व्हिडिओ, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या सर्वांना विनंती आहे, नवनवीन अपडेटसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या सर्व कारागीर बंधू भगिनींनो आणि माझ्या प्रिय उपस्थित जन हो, भगवान श्री विश्वकर्मा महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन. मित्रांनो, आज आपण ज्या महापुरुषांची जयंती आज या ठिकाणी साजरी करत आहोत, ते केवळ देव नाहीत, तर संपूर्ण सृष्टीच्या उभारणी मागील पहिला अभियंता, पहिला वास्तू विशारद आणि पहिले तंत्रज्ञ आहेत. विश्वकर्मा जयंती म्हणजे खरं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामाला सन्मान देण्याचा, कष्टाला प्रतिष्ठा देण्याचा आणि कौशल्याला ओळख देण्याचा दिवस आहे. मित्रांनो, आपण जर आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर आपल्या सर्वांच्या लक्षात येतं की आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट कोणाच्या तरी कष्टातून किंवा मेहनतीतून निर्माण झाली आहे. आपण राहतो ती इमारत अर्थात घर, किंवा ती इंजिनियरच्या आराखड्यानं आणि मिस्त्रीच्या हातांनी उभी राहिली आहे. आपण पाहतो की आपल्या घरात उजेड देणारी वीज अर्थात लाईट, ती देखील इलेक्ट्रिशियनच्या कौशल्यामुळे सुरक्षितपणे आपल्या घरात पोहोचते. मग मित्रांनो, आपण बसतो ती खुर्ची, आपण दररोज घालतो ते कपडे, आपण वापरतो ती यंत्रे, या सगळ्या मागे कारागिराचा घाम, मेहनत, कौशल्य, परिश्रम दडलेला आहे. याच कष्टकरी संस्कृतीचं प्रतीक म्हणजे भगवान श्री विश्वकर्मा. पुराण कथांमध्ये सांगितलं जातं की देवांचे राजवाडे, दिव्य अस्त्रे आणि स्वर्गीय विमान यांची निर्मिती भगवान विश्वकर्मांनी केली होती. आज त्या कथांचा अर्थ आपण आधुनिक काळात पाहतो. जेव्हा एखादा तरुण इंजिनियर नवीन पूल उभारतो, जेव्हा एखादा कारागीर आपल्या हातांनी सुंदर मूर्ती घडवतो, किंवा जेव्हा एखादा मिस्त्री पावसात देखील इमारतीचं काम थांबवत नाही, तेव्हा विश्वकर्मांचा विचार जिवंत झालेला दिसतो. म्हणूनच आजचा दिवस आपल्याला हे शिकवतो, काम छोटं किंवा काम मोठं नसतं, तर माणूस मोठा होतो तो आपल्या कामामुळं. आणि कौशल्य असलं की संधी आपोआप आपल्याला मिळत असते. बंधू आणि भगिनींनो, आजच्या या पवित्र पावन मंगल दिनी संकल्प करूया की आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवूया, आपल्या कलेचा अपमान होऊ देणार नाही आणि आपली पुढील पिढीला कष्ट आणि कौशल्याची मूल्य देण्याचं काम करू. कारण ज्या समाजात कष्टाचा सन्मान होतो तो समाज कधीही मागं राहत नाही. या विश्वकर्मा जयंती निमित्त सर्व कारागीर, अभियंते, तंत्रज्ञ आणि श्रमिक बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा भगवान श्री विश्वकर्मा महाराजांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन, त्रिवार अभिवादन. श्रम कौशल्य प्रगतीचा जयघोष असो, जयघोष असो. पुन्हा एकदा विश्वकर्मा जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा. बोला श्री विश्वकर्मा यांचा विजय असो. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.